नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. दरम्यान यंदा एकाच जिल्ह्यात 123 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत. राज्यात 100% गुण घेणारे विद्यार्थी 187 आहेत. त्यापैकी 123 विद्यार्थी हे लातूर विभागातील आहेत. राज्यात सर्वात जास्त पैकीच्या पैकी गुण घेण्याचा हा लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो. याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदाही लातूर पॅटर्नचा डंका कायम आहे. ज्या जातीने मराठ्यांवर अन्याय केलाय त्या जातीच्या उमेदवाराचं नाव घेऊन त्याला पाडल्याशिवाय सोडायचं नाही. आपल्यापुढे पर्याय नाही. विधानसभा जवळ आहे. जी जात मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याचा माणूस निवडून येऊ द्यायचा नाही. त्याला सत्तेत जाऊ द्यायचं नाही. कारण तो सत्तेत गेल्यास मराठ्यांवर अन्याय करतो. त्यामुळे जातीवाद थांबवावा असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. पुण्यातील कल्याणी नगरमध्ये मध्यरात्री भरधाव पोर्शे कारखाली दोघांना चिरडून मारल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवालने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी केलेल्या कारनाम्यांचा उलगडा आता होऊ लागलाय. ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये जाण्यासाठी विशाल अग्रवाल आणि डॉक्टरांमध्ये पैशांचे देवाणघेवाण सुद्धा झाली होती. वडगाव शेरीतून 3 लाख रुपये स्विफ्ट कारमधून घेऊन येणाऱ्या ससूनमधील शिपायाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. अमित घटकामळे असं त्याचं नाव असून तो ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन विभागामध्ये शिपाई म्हणून काम करतो. त्यामुळे पैशांच्या बदल्यांमध्ये ससूनच्या 2 वरिष्ठ डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल थेट कचऱ्यामध्ये टाकून दिल्याचे स्पष्ट झालंय. कल्याणी नगरमध्ये घडलेल्या पोर्शे अपघातानंतर आता सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे या दुर्घटनेवरून सतत पुणे पोलीस आणि प्रशासनावर टीका करत आहेत. तर आज रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट पुण्यातील एक्साईजच्या कार्यालयावर मोर्चा नेला. पुण्यातील पबला उत्पादन शुल्क विभाग जबाबदार आहे असा आरोप धंगेकर आणि अंधारे यांनी यावेळी केलाय. तसेच यावेळी त्यांनी बनावट नोटांनी भरलेला बॉक्सही उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात नेला. तसेच त्यांनी एसपींच्या कार्यालयात जात त्यांना याविषयी जाब देखील विचारला. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा सहभाग करण्यावर सध्या चर्चा सुरू आहे. पण यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेत या सगळ्याला विरोध केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापि सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही असा थेट इशारा यावेळी भुजबळ यांनी दिलाय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काहीसे वेगळे चित्र दिसले. येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. विशेष म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच याची घोषणा करून कार्यकर्त्यांना महायुतीचे काम करण्याचा आदेश दिला. मात्र मनसे पक्षात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात मात्र वेगळीच भावना आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदाच ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे ही सर्व नाराजी ऑन कॅमेरा रेकॉर्ड झाली असून ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दाखवली जाणार आहे. आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीचे 6 टप्पे पार पडल्यानंतर भाजपला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे येत्या 10 जून रोजी दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडू शकतो. त्या दृष्टीने भाजपच्या वर्तुळात वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. ही कुजबूज सुरू असतानाच अजित पवार यांनी सोमवारी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपने मोदींचा पंतप्रधानांचा शपथविधी 10 जूनला आयोजित करण्याचे ठरवले आहे. या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. अजितदादांनी येत्या 10 तारखेला दिल्लीत महत्त्वाची घडामोड घडू शकते असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. ही महत्त्वाची घडामोड म्हणजे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी असल्याचे सांगितले जाते. विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीला 80 ते 90 जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. अजितदादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये. आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे असे म्हणत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात भाषण करताना परखड भूमिका मांडली. दरम्यान छगन भुजबळ यांनी 80 ते 90 जागांवर दावा केल्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपले स्पष्ट उत्तर दिले.
महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे निश्चितच सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील। तसेच इतर सहकारी पक्षांना किती जागा द्यायच्या ते आम्ही एकत्र बसून ठरवू, असे फडणवीसांनी सांगितले आहे। राजकारणातील अत्यंत अनपेक्षित बातमी समोर आली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या सोनिया दुहान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉन्ड अशी ओळख असलेल्या दुहान यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या विचारमंथन बैठकीला मागच्या दाराने हजेरी लावली। त्यानंतर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास तुतारी खाली ठेवत दुहान पुन्हा घड्याळ बांधणार असल्याचं बोललं जात आहे। सूर्यानं 25 मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नवतपाला सुरुवात झाली आहे। नवतपाच्या पहिल्याच 2 दिवसात विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा 45 आणि 46 अंशांच्या घरात पोहोचलाय। त्यामुळे नवतपाचे पुढील 7 दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत। हवामान विभागानेही 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिलाय। त्यामुळे वैदर्भीय जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।